करतात. तर सगळ्यात आधी गिरी सरचे आभार मानतो, कारण इथंपर्यंत पोहोचायला मला त्यांची खरंच मदत झाली आहे. मी ज्यावेळेस भरती करायला आलो, मला ह्या क्षेत्रात 2 वर्ष गेली होती. जेव्हा मी गावाकडून आलो, माझं नाव ईश्वर जाधव, निलंगा तालुक्यामध्ये माझं छोटंसं गाव आहे माळेगाव म्हणून. ज्यावेळेस मी गावाकडून आलो त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा गिरी सरांच्याच अकॅडमीला योगायोग भेट झाली माझी, आणि गिरी सरांच्याच इथं फिजिकल लावलं. मग मला पहिल्यांदा भरती काय असते ही काहीच माहिती नव्हती. ज्यावेळी मी सरांच्या इथं वातावरणात आलो त्यावेळी जुने विद्यार्थी भरपूर होते. सरांचं वेळोवेळी मार्गदर्शन भेटलं, इम्रान सरांचं भेटलं, आणि तिथून कळायला लागले की भरती काय असते, त्याच्यानुसार काय आपल्याला तयारी केली पाहिजे, काय केली पाहिजे. आता आज बघायला लागते तर आता कारागृहपदी निवड झालेली आहे. 135 मार्काला ओपनचं क्लोज झाले. आता तुमच्या NTCचे वगैरे पोरं असतील तर तुम्हाला माहिती आहे की तुमचं मेरिट वगैरे किती जाते, तुम्हाला त्याच्यानुसार कसं तयारी करावं लागेल. आणि आपले सर आहेत त्यांच्याकडून एकतर भरपूर काय घेण्यासारखं आहे, आणि ते वेळोवेळी तुम्ही घेत चला. सरांना कंटिन्यूमध्ये विचारत चला की बाबा कुठं काय केलं पाहिजे, कारण नवीन पोरांना लवकर समजत नाही भरती काय असते काय नाही. माझं त्या सरांच्या खाली मार्गदर्शन घडून आलं. माझं पण आता मोंटी म्हणले त्यांची लिखी होती पण ग्राउंड द्यायला भेटलं नाही. माझं पण असंच झालं, मला लिखी द्यायला भेटली पण माझं ग्राउंड पहिल्यांदा 36 आणि 38च ग्राउंड पडायचं. लिखी मोप चांगली होती पण पुढे जाऊन मी 2-3 मार्काला वेटिंग राहायचो. पहिल्या वर्षी 3 मार्काला वेटिंग राहिलो, ते तिथंच सोडून दिलं आणि परत नव्यानं सोडून दिलं. कारण काय असतंय, तुम्ही जेवढे वेळेस अपयश होताल तेवढे वेळेस तुम्ही वन साईड जिंक, कारण जेवढ्या वेळेस तुम्हाला अपयश भेटणार आहे तेवढाच मोठा अनुभव भेटणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही तसंच प्रयत्न करा. आता माझी काल नुकतीच माझं 36-38 सरांकडे आलो, सगळं माहिती झालं ग्राउंड काय असते काय नाही. तिथं माझं दिकल पडलं आणि ती पडली आणि माझी ओपनमधून निवड